नमस्कार मित्रांनो, व्हिजन अकॅडमीमध्ये आपलं सहर्ष स्वागत. मित्रांनो, सध्या पेसा भरतीबाबत नवीन अपडेट्स मिळत आहेत. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण जे काही पेसा भरतीबाबत नवीन माननीय शिक्षण आयुक्त कार्यालय यांचे नवीन पत्र आले आहेत, तर ते काय आहे पत्र, कशासंबंधी पत्र आहे, पेसा भरतीमध्ये नवीन काय बदल आहे किंवा काय सूचना आहेत, याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर पाहूया सविस्तर. मित्रांनो, नुकताच जे काही माननीय सुप्रीम कोर्टाने पेसा भरतीबाबत निर्णय दिला होता, काही निर्देश दिले होते. त्या निर्देशानुसार पेसा भरती करणं अपेक्षित आहे. त्याच सुप्रीम कोर्टाच्या नियमानुसार माननीय राज्य शासनाने नवीन GR काढला होता. पेसा भरतीबाबत जे काही 17 संवर्ग पदे आहेत, तर ते भरण्यासंदर्भात राज्य शासनाने नुकताच GR काढला होता. आणि याच GRच्या अनुषंगाने मित्रांनो, यामध्ये स्पष्ट त्यांनी उल्लेख केला होता या GRमध्ये की दिनांक 18 फेब्रुवारी 2026 रोजी हा GR प्रसिद्ध केला होता महाराष्ट्र शासनाने. आणि या GRमध्ये मित्रांनो, या GRमध्ये शासनाच्या वतीने स्पष्ट सांगण्यात आले होते किंवा माननीय सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार स्पष्ट सांगण्यात आले होते की ज्या गावची लोकसंख्या, समजा पेसा गाव आहे, तर या पेसा गावामध्ये 50% लोकसंख्या ही ST कॅटेगरीची असेल, ST, आणि 50% लोकसंख्या इतर समाज असेल, तर अशा ठिकाणी या 50% लोकसंख्येमधूनच 50% पदे ही या कॅटेगरीची भरण्यात यावी. समजा ST कॅटेगरीची असेल तर ST कॅटेगरीची 50% पदे ही त्याच कास्टच्या जे काही अवयवधारक आहेत त्यांच्यामधून भरले जावेत किंवा जे काही उमेदवार आहेत त्यामधून ती निवड करण्यात यावी. आणि उर्वरित 50% जागा या ओपन कॅटेगरीमधून भरल्या जाव्यात, अशी माननीय सुप्रीम कोर्टाची या ठिकाणी स्पष्ट निर्देश या GRमध्ये होते. त्याच अनुषंगाने पुढील संपूर्ण भरती करण्यात यावी. जे काही 17 संवर्ग पदे आहेत पेसा भरतीचे, संपूर्ण पदे याच अनुषंगाने भरली जावीत. मग आरोग्य विभाग असेल, शिक्षक भरती असेल, कंत्राटी शिक्षक भरती असेल किंवा इतर PWD सर्व विभागाच्या पेसा भरतीच्या जागा, तलाठी असेल, कोतवाल, फक्त पोलीस पाटील आणि कोतवाल हे 2 पदे वगळता बाकी सर्व तलाठी, ग्रामसेवक या सर्व पदे या ठिकाणी याच पद्धतीने भरण्याचे निर्देश माननीय सुप्रीम कोर्टाने या ठिकाणी देण्यात आले होते. आणि हाच संपूर्ण जो काही याचा सुप्रीम कोर्टाचा जो काही निर्देशनुसार हा GR बनवण्यात आला होता माननीय राज्य शासनाने. तर या GRचा संपूर्ण अभ्यास करता काल माननीय शिक्षण आयुक्त कार्यालय यांच्या वतीने एक पत्र संपूर्ण जिल्हा परिषदांना देण्यात आले होते. त्या पत्रामध्ये स्पष्ट उल्लेख करण्यात आला होता की जो सुप्रीम कोर्टाने निर्देश दिले आहेत त्याचप्रमाणे जे राज्य शासनाने GR काढला आहे, तर त्या नियमाला धरून संपूर्ण भरती करण्यात यावी, या आशयाचे पत्र माननीय शिक्षण आयुक्त कार्यालय पुणे यांच्या वतीने संपूर्ण जिल्हा परिषद, म्हणजे ज्या जिल्ह्यामध्ये पेसा क्षेत्र आहे अशा जिल्हा परिषदेला पाठवण्यात आले होते. तर असे जिल्हे कोणते आहेत, तर यामध्ये सर्वप्रथम आहे तो म्हणजे मित्रांनो पेसा जिल्हे कोणते आहेत, तर ते एक आहे नाशिक, 2 ठाणे, 3 पालघर, 4 नंदुरबार, 5 धुळे, 6 अहिल्यानगर, 7 यवतमाळ, 8 नांदेड, 9 भंडारा, नंतर गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अशा पद्धतीने संपूर्ण या पेसा क्षेत्राच्या जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना माननीय शिक्षण आयुक्त कार्यालय पुणे यांच्या वतीने एक पत्र काल इश्यू करण्यात आले होते. आणि या पत्राच्या अनुषंगाने स्पष्ट निर्देश माननीय शिक्षण आयुक्त कार्यालय यांच्या वतीने देण्यात आले होते की जे सुप्रीम कोर्टाने निर्देश ठरवले आहेत, जे राज्य शासनाने आपले GRमधून स्पष्ट केले आहे की गावाच्या लोकसंख्येनुसार किंवा SC ST यांच्या लोकसंख्येनुसार त्या ठिकाणी पदे त्यांच्या कॅटेगरीला देण्यात यावी, त्यांच्यावर अन्याय कुठलाही होऊ देऊ नये, हा स्पष्ट निर्वाळा माननीय सुप्रीम कोर्टात दिल्यानुसार त्यानुसार आता जिल्हा परिषदेच्या आता काम आहे ते जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे, त्यांनी आपल्या जिल्ह्यातील पेसा क्षेत्रावर त्याबाबत स्पष्ट अंमलबजावणी करावी, तर तशा पद्धतीची भरती करण्यात यावी, अशी आशयाचे पत्र होते माननीय शिक्षण आयुक्त कार्यालय यांच्या वतीने. तरी मित्रांनो, आता लवकरच वेग पकडेल पेसा भरतीला. लवकरात लवकर 17 संवर्ग पदे पेसा क्षेत्राची ही भरली जाणार आहेत. येत्या काही दिवसामध्ये ती भरती संपूर्ण नियुक्तीपत्रके देण्यात येतील किंवा ज्या ठिकाणी भरती होणे आवश्यक आहे त्या ठिकाणी संपूर्ण भरती राबवली जाणार आहे. तर ही होती छोटीशी अपडेट. व्हिडिओ आवडला असेल प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.